नमस्कार मंडळी. शेवग्याच्या शेंगांची भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवली असेल, पण माझ्या या पद्धतीची थोडीशी वेगळ्या पद्धतीची वेगळ्या चवीची मोजक्या साहित्यात आणि झटपट होणारी ही शेवग्याची भाजी एकदा नक्कीच करून पहा. तर ही भाजी बनवण्यासाठी 1/2 किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या. त्यानंतर गॅसकडे वळूया. गॅस चालू करायचा आहे. गॅसवरती अशा प्रकारचं एक स्टँड जाळी ठेवायची आहे आणि त्यावरती शेवग्याच्या शेंगांचे असे मोठे मोठे थोडे तुकडे करून घेतले. गॅसवरती व्यवस्थित असे भाजले जातील त्यानुसार हे तुकडे करायचे आहे आणि भाजून घ्यायचे आहे. आता जाळीवरती जेवढ्याही शेंगा ह्या ठेवल्या जातील तेवढ्या ठेवायच्या आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करून ह्या शेंगा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. थोडं उंच जात आहे, तर आपण जी रिंग असते गॅसवरची ती मी काढून घेतली आणि खालीच ही जाळी ठेवली, म्हणजे शेंगा व्यवस्थित अशा भाजल्या जातात. एकाच बाजूने त्या शेंगा जळू नये म्हणून आपल्याला अशा प्रकारे त्या फिरवत घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे उलटपालट करून सगळ्या शेंगा एकसारख्या अशा भाजून घ्यायच्या आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का चुलीवरती स्वयंपाक करत असाल तर ह्या शेंगा विस्तवावरती सुद्धा तुम्ही भाजू शकता. अशा प्रकारे उलटपालट करून ह्या ज्या शेंगा आहे शेवग्याच्या मस्त अशा भाजून घेतलेल्या आहे. जास्तही जाळायच्या नाही. अशा भाजून झाल्या की गॅस बंद करायचा आहे आणि शेंगा खाली उतरून थोड्याशा गार होऊ द्यायच्या आहे. आता एक ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये ह्या शेंगा अशा प्रकारे ओपन करायच्या आहे आणि शेंगाच्या आतमध्ये असलेला गर एखादी स्पूनच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सगळ्या शेंगांच्या आतून गर काढून घेते. अगदी सहजच हा गर निघतो. आता शेंगांच्या आतून गर हा सगळा अशाच प्रकारे काढून घेतलेला आहे. आता हा जो गर आहे शेवग्याच्या शेंगांचा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. तुम्ही एखादी खलबत्त्यामध्ये सुद्धा हा घेऊ शकता किंवा भांडे न भरवता अशा प्रकारे ताटामध्येच ठेचणीने हा गर मी असा ठेचून घेते. ह्या प्रकारे थोडासा असा ठेचून घेतला का ठेच्यासारखं हे झालेलं आहे. त्यानंतर ह्या गराची भाजी कशा प्रकारे करायची ते आपण पाहूया. आणि भाजीसाठी लागणारा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी पाव वाटी खोबऱ्याचा खीस, 1 वाटी कांदा आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा असं हे सगळं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं, त्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे. कोथिंबीर असा देठा सकटच घेतलेला आहे, स्वच्छ धुवून आणि मग तो टाकलेला आहे. आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून असं हे वाटण झालेलं आहे. आता येऊ गॅसकडे. गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई किंवा पातेलं ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्या आवश्यकतेप्रमाणे तेल टाका. साधारण 1.5 पळी तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमच जिरे आणि जिरे असे थोडेसे फुलले, मस्त तडतडले तर त्यामध्ये हे जे वाटण आपण केलेलं आहे ना ते वाटण टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती हे जे मसाले आहे ते परतून घ्यायचे आहे. साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत हा मसाला तेलामध्ये परतून घेतला. आता यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहे. चवीनुसार मिरची पावडर, तर 1 स्पून मिरची पावडर टाकली. चिमूटभर हळद, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, तर किचन किंग गरम मसाला वापरलेला आहे. तुम्ही कुठलाही वापरू शकता आणि आपल्या चवीनुसार वापरू शकतात किंवा गरम मसाला स्किप सुद्धा करू शकता. आता एवढे हे सुके मसाले टाकल्यानंतर परतून घ्यायचे आहे. गॅस कमी असला ना, कमी गॅसवरती हे मसाले व्यवस्थित असे भाजले जातात आणि सोबतच भाजीला रंग सुद्धा छान लाल येतो. म्हणून मसाले भाजत असताना गॅस अगदी कमी ठेवा आणि कमी गॅसवरती मस्त मसाले हे भाजून घ्या. मिक्सरच्या भांड्याला असं हे थोडं वाटण चिटकलेलं आहे. त्यामध्ये अगदी थोडंच पाणी टाकून हे पाणी सुद्धा या कढईमध्ये टाकून परतून घ्यायचं आहे.
आता सगळा मसाला हा परतून घेतलेला आहे. त्यानंतर झाकण ठेवते आणि साधारण 2 मिनिटासाठी हा मसाला अगदी गॅस कमी करून आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मसाला हा भाजून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मसाल्याचा रंगही बदललेला आहे आणि तेल सुद्धा मसाल्याला सुटलेला आहे. त्यानंतर मसाला असा भाजून झाला का एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक अगदी चिरून घ्यायचा आहे. साधारण अर्धी वाटी टोमॅटोचे काप करायचे आहे आणि हा टमाटर मसाल्यामध्ये परतून घेऊ. टमाटर हा कच्चा आहे त्यामुळे काही सेकंदसाठी टमाटर असा परतून घेतला आणि त्यानंतर जो शेवग्याच्या शेंगांचा गर आपण काढलेला होता ना, ठेचून घेतलेला, तो गर या मसाल्यामध्ये टाकायचा आहे. आता सगळं हे मिक्स करून घेऊ. टमाटो कच्चा आहे, टमाटो व्यवस्थित असा शिजावा त्यासाठी सगळं आपण हे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण मिनिटभरासाठी असंच गॅस अगदी कमी करून राहू द्यायचं आहे. 1 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. टमाटो असा मऊ झालेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. सोबतच मसाल्याला मस्त असा लाल रंग सुद्धा आलेला आहे. परतून घेते आणि परतून घेतल्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे. तर आपल्याला कितपत भाजी करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे, पण जास्तही पाणी टाकू नका. साधारण 1 ग्लास पाणी टाकलं गरम. असं गरम पाणी टाकलं ना भाजी अगदी पटकन होते आणि चवीला सुद्धा छान लागते. म्हणून थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्याचा वापर करा. मीठ टाकायचं आहे. साधारण अर्धा चमचा मीठ टाकलं आणि परतून घ्यायचं आहे. भाजीला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस अगदी कमी करायचा आहे. कमी गॅसवरती साधारण अर्धा ते 1 मिनिटापर्यंत भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. अशी ही भाजी झालेली आहे. आता कोथिंबीरची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि असा वरतून थोडासा कोथिंबीर टाकते. काही सेकंदसाठी फक्त आता शिजून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता भाजीला रंगही मस्त आलेला आहे आणि ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. अशा प्रकारची अगदी झटपट होते आणि मोजक्या साहित्यात बनवलेली ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्ही नक्कीच करून पहा. आता ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकतात. चवीला अप्रतिम लागणारी भाजी आणि झटपट मोजक्या साहित्यात होणारी ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा. म्हणजे असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. आता भाजी सुद्धा प्लेटमध्ये ही काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त जबरदस्त ही भाजी दिसत आहे. तेवढीच चवीला सुद्धा अप्रतिम ही भाजी लागते. थिकनेसही तुम्ही पाहू शकतात भाजीची. अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्कीच करा. तुमच्या घरातील सगळ्यांनाच ही भाजी आवडेल. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद.